नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। नवमभागस्य प्रथमा कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। थंडीचे दिवस नजीक येत होते। पहाटेला धुक्याची वलये पर्वतराईला वेढू लागली. पाचाडच्या छावणीत राजांची पथके येऊन सामील होत होती. गडावर नजरबाजांची जासुदांची वर्दळ वाढत होती. संभाजीराजे हे सेनापती हंबीरराव आणि आनंदराव यांच्यासह गडावर आले. नवी मोहीम कोणती याचा विचार सर्वांना पडला होता. राजांनी खानदेशाची मोहीम मनात धरली होती. जासुदांनी त्या भागातली अचूक बातमी गडावर आणली होती. आनंदरावांच्या नेतृत्वाने राजांनी एक फौज सुरतेला दहशत बसवण्याकरता पाठवली होती आणि दुसरी खुद्द आपल्या नेतृत्वाने घेऊन राजे खानदेशाकडे वळले. जवळजवळ 3 महिने राजे खानदेशात दौड करीत होते. आनंदरावांची फौज सुरतेकडे जात असता रामनगरच्या 4000 भिल्लांनी फौजेला अडवले. 1,00,000 रुपये कबूल करूनही भिल्लांनी वाट दिली नाही. अकारण युद्धाचा प्रसंग उभा ठाकणार हे पाहताच आनंदरावांनी वाट बदलली आणि ते महाराजांना मिळण्याकरिता औरंगाबादेकडे वळले. रामनगरच्या भिल्लांमुळे सुरत वाचली. एरंडोलजवळ राजे थांबले. त्यांनी इंग्रजांच्या वखारींवर फौज पाठवली. राजांच्या फौजेने चालविलेला धुमाकूळ पाहून मोगल फौजदार खेशगी आपल्या ताकदीनिशी मराठ्यांवर चाल करून आला. पण मराठ्यांच्या पुढे त्याचे काही चालले नाही. त्याची शेकडो माणसे मराठ्यांनी कापून काढली. खेशगी औरंगाबादेला पळून गेला. मराठ्यांनी धरणगावची वखार लुटली. खेशगी पळून गेल्यामुळे मराठ्यांना विरोध राहिला नव्हता. राजे बऱ्हाणपूरपर्यंत जाऊन लूट घेऊन व मोगली मुलुखात दहशत निर्माण करून माघारी रायगडावर आले. राजांची फौज साऱ्या मुलुखभर पसरली होती. धरणगाव लुटल्यामुळे इंग्रज घाबरून गेले. धरणगावच्या वखारीची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्यांनी आपला वकील राजांच्याकडे पाठवण्याचे ठरवले. अनाजी कोल्हापूर भागात वावरत होते. मोरोपंत कल्याण भवंडीला होते. खानदेशाची मोहीम आटोपून राजे गडावर आले. आता राजांना उसंत नव्हती. राज्यविस्तार प्रतिदिनी वाढत होता. अनेक मोहिमांचे मनसुबे राजांच्या मनात उठत होते. मोगल आणि विजापूरकर यांबरोबरच राजांचा तिसरा प्रबळ शत्रू सिद्दी राजांच्या विरुद्ध केव्हा उठेल याचा नेम नव्हता. सिद्धीच्या जंजिऱ्यामुळे सागरावरची त्याची हुकूमत अबाधित होती. राजांच्या गलबतांना त्याची भीती नेहमीच वाटत होती. जंजिऱ्यावर जरब ठेवण्यासाठी राजांनी राजपुरीच्या समोर असलेल्या कासा नावाच्या बेटावर किल्ला बांधण्याचे ठरवले. तातडीने काम पुरे करून घेण्याची राजांची इच्छा होती. त्या किल्ल्याच्या बांधकामात सिद्धीकडून उपद्रव होणार हे जाणून राजांनी आपल्या दर्यासारंग दौलतखानांना आरमारासह कासा बेटावर उठणाऱ्या पद्मदुर्गाच्या रक्षणार्थ पाठविले. पद्मदुर्गाच्या उभारणीसाठी लागणारा पैसा व धान्य यात कमतरता भासू नये म्हणून प्रभावळीच्या सुभेदारांना ताकीद दिली गेली होती. खानदेशाच्या स्वारीवरून राजे रायगडी आले. सर्व मुलुखाच्या बातम्या ते ऐकत होते. थैल्या गडावर येत होत्या. त्यात एक महत्त्वाची थैली गडावर आली. पद्मदुर्गाच्या रक्षणार्थ पाठवलेल्या दर्यासारंगाने राजांना पत्र पाठविले होते. पद्मदुर्गाच्या कामात दिरंगाई होत होती. एका बाजूला सिद्धीला तोंड देत पद्मदुर्गाचे काम करीत असता जिवाजी पंतांकडून हवी ती कुमक तातडीने मिळत नाही. धान्य व पैसा अपुरा पडत असल्याने आरमार आणता येत नाही अशी तक्रार दर्यासारंगाने केली होती. दर्यासारंगांचे ते पत्र वाचून राजांचा संताप वाढला. एका बाजूला सर्व अडचणी दूर सारून पद्मदुर्ग पुरा करून घेण्याची आज्ञा राजे करीत असता जिवाजी पंत नुसती दिरंगाई करीत होते. म्हणून राजांनी प्रभावळीच्या सुभेदार जिवाजी पंतांना असे पत्र पाठवले की त्यांची झोप उडावी. राजांनी लिहिले होते, दौलत खान व दर्यासारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत यांनी वराता सुबे मजकुरावरी दिधल्या त्यास तुम्ही काही पावले नाही म्हणून कळो आले. यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील. तुम्हा समजले असेल की याला ऐवज कुठेतरी ऐवज खजाना रसद पाठविल्या मजरा होईल म्हणत असाल तरी पद्मदुर्ग बसवून राजपुरीच्या उरावरी दुसरी राजपुरी केली. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदी करून सामान पावावे. या कामास आरमार वेगीने पावावे ते नाही. पद्मदुर्ग हापशी फौजा चौफेर जेर करीत असतील आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहिबी रिजतील
की काय ही गोष्ट घडायची तरी होय न कळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील. त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल तरी ऐशा चाकरास ठीके ठीक केले पाहिजेत. ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो. या उपरी तरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देवीला असे देवीतील. तो खजाना रसद पावलियाहून अधिक जाणून तेणेप्रमाणे अदा करणे की ते तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाचे मदतीस राहाल ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी मुलाहिजा करणार नाही. गनिमाचे चाकर गनिम झालेस ऐसे जाणून बरा नतीजा तुम्हास पावेल. ताकीद असे रवाना. त्या पत्राने सारी खोळंबिलेली सूत्रे हलू लागली. पद्मदुर्गाचे काम झपाट्याने पुरे करून घेण्याची घाई उडाली. जिवाजीपंत राजज्ञेची वाट न पाहता पद्मदुर्गाच्या प्रत्येक मागणीला साथ देऊ लागला. जेव्हा पद्मदुर्ग पुरा झाला तेव्हा राजांनी सुभांजी मोहिते यास किल्लेदारी दिली. राजांचा बेत आदिलशाहीवर चालून जाण्याचा होता. त्यासाठी राजांनी दत्ताजी पंतांनी फौज देऊन कोल्हापूर भागात रवाना केले आणि पन्हाळा भागात असलेल्या अनाजींना फौज देऊन फोंड्यावर चालून जाण्याची आज्ञा केली. गमावलेली दंडराजपुरी परत घेण्यासाठी राजांची एक फौज दंडराजपुरीवर गेली होती. पावसाळ्यापूर्वी दंडराजपुरी घेण्याचा राजांचा विचार होता. राजे या मोहिमेचा विचार करीत असतानाच राजांनी गडावर संभाजीराजांची मुंज मोठ्या धामधुमीत केली. वास्तविक पाहता राज्याभिषेकानंतर युवराजांची मुंज होणार होती, पण जिजाबाईंच्या मृत्यूमुळे ती पुढे ढकलली गेली होती. संभाजीराजांची मुंज आटोपताच राजे मोहिमेवर निघणार होते. पण याचवेळी मोगलांनी कल्याण भिवंडीवर हल्ला केल्याची बातमी गडावर आली. बऱ्याच दिवसांनी मोगलांनी ही उचल घेतली होती. कल्याण भिवंडीतील घरे मोगलांच्या धाडीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्या वार्तेने राजे काळजीत पडले. पाठोपाठ दुसरी बातमी गडावर येऊन धडकली. मोरोपंतांना कल्याण भिवंडीची बातमी कळताच त्यांनी मराठी फौज पाठविली. मराठी फौजेने मोगलांना हुसकावून दिले आणि कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. कल्याण भिवंडी स्वराज्यात राहिल्याचा आनंद राजांना झाला खरा, पण मोगलांनी घेतलेली उचल पाहून राजे चिंताग्रस्त झाले. अधुना नवम भागस्य द्वितीया कथायिषा. राजे 2 प्रहराच्या वेळी संभाजीराजांसह बुद्धिबळ खेळत होते. महालात राजाराम, सोयराबाई, पुतळाबाई ही मंडळी तो खेळ पाहत होते. राजाराम खेळाला कंटाळून महालात इकडे तिकडे फिरत होते. सोयराबाई, पुतळाबाई उत्सुकतेने खेळ पाहत होत्या. राजांची हार दिसू लागली होती. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर विजयाचे स्मित दिसत होते. राजे मात्र पटाकडे एकाग्र चित्ताने पाहत होते. राजांनी आपले प्यादे एक घर पुढे सरकविले. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मित झळकले. ते म्हणाले, आबासाहेब, एका प्याद्याच्या मोहात आम्ही कसे पडू? आमची चाल उंटाची, ना अडीच घर जाऊ ना सरळ. संभाजीराजांनी आपला उंट चालविला आणि वजीराची कोंडी केली. राजे हसले. वजीर वाचवायला जावे तर सरळ राजाला शह बसत होता. डाव संपत होता. वजीर वाचवूनही डाव हाती येत नव्हता. राजे विचारात असतानाच त्यांचे लक्ष दरवाजाकडे गेले. दारातून येसूबाई आत येत होत्या. त्यांना पाहताच राजे मोठ्याने हसले. शंभू बाळ, तुमचा डाव आम्ही मान्य करतो. खुद्द भावेश्वरी महालात आली. तिच्या पावलांनी तुम्हाला यश मिळणारच. वाह, खासा न्याय. संभाजीराजे म्हणाले, आम्ही विचार करून डाव जिंकला आणि श्रेय कोणाला? संभाजीराजांच्या बोलण्याने सारा महाल राजांच्या खळखळून हसण्यात सामील झाला. बालराजाराम धावले. डाव संपल्याचा आनंद त्यांना झाला होता. त्यांनी राजांना विचारले, आबासाहेब, डाव संपला? हो. कोण हरलं? आम्ही. तुम्ही? त्यात आश्चर्य काय? आम्ही कधी हरलो तर तुमच्या प्रेमापोटीच हरू. आम्हाला पराजित करण्याची शक्ती दुसऱ्या कोणात नाही. आबासाहेब, बुद्धिबळाचा डाव भान हरपायला लावतो नाही? संभाजीराजे म्हणाले. हा राजे, भान हरपावं असे 3च डाव आम्ही आजवर खेळलो. एक मिर्झा राजे जयसिंगाबरोबर, तो डाव जिंकला. दुसरा आजचा, तो तुम्ही जिंकलात. आणि तिसरा? नकळ संभाजीराजे विचारून गेले. राजांनी एकदम संभाजीराजांच्याकडे पाहिले. त्यांचे भाव बदलले. तो डाव तसाच अर्धा राहिला. कोणाबरोबर खेळलात ते सांगावं तरी? सोयराबाईंनी विचारले.
त्या प्रश्नाने व्याकुळलेले राजे सावध झाले. सईची एक मिस्किल हास्य लहर कानांवर कुठून तरी निनादली, पण राजांनी क्षणात स्वतःला सावरले. दुसरा कुठला डाव असणार? हा स्वराज्याचा खेळ तो आहे ना. जोडीदाराचं नाव आहे दैव. सोयराबाईंच्या चेहऱ्यावर समाधान प्रगटले. मग तो अर्धा राहिला कशाला म्हणावं? डाव फार मोठा. त्याच्याशी झुंज देता देता आम्ही थकलो, पण डाव नजरेत येत नाही. हा डाव तडीस न्यायचा तो या दोघांनी. राजांची नजर संभाजीराजांच्यावर खेळली होती. संभाजींच्या पाठीवर राजाराम ओणवे झाले होते. राजांनी विषय बदलला. शंभूबाळ, आम्हाला जरा उसंत मिळाली की एकदा शिकारीला जाऊ. तुम्ही धावत्या जनावराला फाळ चांगला लावता असं आम्ही ऐकलंय. महालात मनोहारी आली. तिने वर्दी दिली. बहिर्जी आलेत. राजे म्हणाले, आता आम्हाला एकांत हवा. सर्व उठले. आतल्या दरवाजाने आत गेले. बहिर्जी आत आला तेव्हा महालात राजे एकटे होते. बहिर्जीबरोबर राजे बोलत बसले होते. सायंकाळच्या सुमारास राजे बहिर्जीबरोबर सदरेवर आले. सदरेवर संभाजीराजे होते. बहिर्जीने त्यांना मुजरा केला. बाळाजी अवजीही तिथे हजर होते. राजांनी विचारले, काय बाळाजी, काय म्हणतात आमचे युवराज? पुरंदर इथं एक वाद माजला आहे. बहुतेक युवराजांना निवडा करण्यासाठी जावं लागेल असं दिसतं. जरूर पाठवा. त्यांना आता ह्या गोष्टी कळायला हव्यात. संभाजीराजे बहिर्जीकडे पाहत होते. बहिर्जी मध्यम अंगलटीचा होता. गुडघ्यापर्यंत धोतर होते. रंगीत बंदाने छातीची बंडी आवळली होती. डोक्यावर तांबडे बळकट पागोटे होते. संभाजीराजांनी सांगितले, बहिर्जी, हा वेश तुला शोभून दिसतो. राजे म्हणाले, शंभूबाळ, बहिर्जी आमचा नजरबाज. सामान्य मावळ्याच्या वेशातच त्याला फिरावं लागतं. बहिर्जी नजरबाज आहे, तसाच उत्तम शिकारीही आहे. तुमच्याबरोबर त्याला केव्हा तरी शिकारीला न्या. ते जमायचं नाही. संभाजीराजे एकदम बोलले, का? आपला महादेव हे बहिर्जी नजरबाज. आम्ही जाणून बुजून ही आमची माणसं बरोबर कशी बाळगू? राजे हसले. शंभूबाळ, ही माणसं बाळगली नाहीत तरी आम्हाला कळायच्या गोष्टी कळतातच. आताच पहा ना, तुम्ही पाचाळला जाण्याच्या विचारात आहात. नवीन घोडं वजवलं जात आहे, ते तुम्हाला बघायचं आहे. परवा घोडं वजवताना पडलात. नव्या घोड्यावर मान टाकू नका म्हणून सांगितलं, तरी तुम्ही ऐकत नाही. सारे हसू दाबण्याचा प्रयत्न करीत होते. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर भीती तरळली. घाबरू नका, पण आज पाचाळला जाऊ नका. आम्हाला रात्री बरंच बोलायचं आहे. बाळाजी, तुम्ही निराजीपंत रात्री महालात या. चला शंभूबाळ, आम्ही गडाची पागा पाहणार आहोत. तुम्ही आमच्या संगती चला. राजे जगदीश्वराचे दर्शन घेऊन पागा पाहून उतरले. राजे कुणाशी फारसे बोलत नव्हते. कसला तरी विचार त्यांच्या मनात उफाळत होता. रात्री राजांच्या महालात रघुनाथपंत, पंडितराव, त्र्यंबकराव, निराजीपंत, बाळाजी अवजी ही मंडळी हजर झाली. संभाजीराजेही महालात आले. आज आम्ही थोडे बेचैन झालो. त्याचमुळं तुम्हा सर्वांना बोलवावं लागलं. आम्हाला बातमी आली आहे, बहादूरगड लुटल्यामुळं बहादूर खान संतप्त होणं स्वाभाविक आहे. पण बहादूर खान दिलेर खानासारखा तडफदार नव्हे. तो सुस्त प्रकृतीचा सरदार होता. तो उठाव घेईल असं वाटलं नव्हतं. आमची खानदेशाची स्वारी थोडी महाग पडणार असं दिसतं. आमच्यावर स्वारी करण्यासाठी बहादूर खान मोठी तयारी करतो आहे असं आम्हाला कळलं आहे. एवढंच नव्हे तर भिवंडीच्या हल्ल्यानं ते सिद्धही झालं आहे. क्षमा महाराज, रघुनाथपंत म्हणाले. बहादूर खानाची एवढी भीती बाळगण्याचं कारण नाही. आमची फौज सहज त्याचं पारिपत्य करील. आमच्या दरबारचे तुम्ही पंडितराव अमात्य जयसिंगाबरोबर शरणागतीची बोलणी करण्यासाठी तुम्हीच गेला होतात ना? त्यावेळची परिस्थिती निराळी होती, पण मोगल साम्राज्य तसंच आहे. त्याची ताकद कमी झालेली नाही. आम्हाला बहादूर खानाशी वैर पत्करून चालायचं नाही. पण आबासाहेब, आपली फौज कोठे आहे? फौज दत्ताजी पंत, अनाजी हे फौज घेऊन फोंडा, कोल्हापूर भागात आहेत. मोरोपंत कोकणात उतरले आहेत. हंबीरराव भागानगरकडे आहेत. फोंडा, कारवार भाग हस्तगत करण्यासाठी आम्ही मोहीम आखली आणि याच वेळी बहादूर उभा टाकला. फौज बोलावून घेता येईल, संभाजीराजे म्हणाले. आणि आखलेल्या मोहिमेचं काय करायचं? राजांनी विचारले. पण या दोन गोष्टी साधणार कशा? शंभूबाळ, यालाच राजकारण म्हणतात. आम्ही मोगलांशी तह करण्याचं ठरवलं आहे. आबासाहेब, हो. पंडितराव, बहादूर खानाशी तहाची बोलणी सुरू करा. त्याला सांगा की आम्ही बादशहांना शरण आहोत.
बादशहाच्या चरणी मी 17 किल्ले व्हायला तयार आहे. एवढंच नव्हे तर माझ्या मुलाला मनसब मिळेल तर त्यालाही बादशहाच्या चाकरीला पाठवीन. त्याला 6,000 मनसब मिळावी आणि भीमा नदीच्या दक्षिणेवर मुलूख माझ्याकडे राहावा. आम्ही मुळीच बादशहाच्या सेवेला जाणार नाही. संभाजीराजे संतप्त होऊन म्हणाले, जावं लागेल. 8 वर्षांचे होता तेव्हा जिथं ओलीस म्हणून राहिला होता तिथं मनसबदार म्हणून गेलेलं काय वाईट? पण कशासाठी? राज्यरक्षणासाठी. अशा तऱ्हेनं राज्य राखण्यापेक्षा लढलेलं काय वाईट? पंडितराव पाहिलं, आमचे युवराज तरुण रक्ताचे आहेत, पण अनुभवानं अजून फार कच्चे आहेत. हसू आवरणे सर्वांना कठीण जात होते. संभाजीराजे त्या हास्याने चकित झाले होते. राजे उठले. संभाजीराजांच्या जवळ जाऊन म्हणाले, शंभूराजे, राजकारणात वारेमाप उधळणाऱ्या शब्दांना किंमत नसते. आम्ही आखलेली कारवारची मोहीम पार पाडायला सहज 2-3 महिन्यांचा अवधी लागेल. तोवर बहादूर खान तहाची वाटाघाटी करीत बसेल. या बोलण्यात त्याला खूप आनंद वाटेल. बहादूर खानानं दिल्लीहून तुमच्यासाठी मागवलेलं फरमान यायला खूप अवधी लागेल. या काळात त्याला काही करता यायचं नाही. संभाजीराजांच्या मनावरचे ओझे उतरले. खांद्यावरच्या राजांच्या हातातील ताकद त्यांना प्रथमच जाणवत होती. अधुना नवम भागस्य तृतीया कथाईशा. राजांचा तर्क खरा ठरला. बहादूर खान मोगलाईतील राजांच्या धुमाकूळाने आधीच त्रस्त झाला होता. त्या वार्ता ऐकून औरंगजेब बहादूर खानावर संतापत होता. कल्याण भिवंडीतून मोगलांना मराठ्यांनी हुसकावून दिले होते आणि राजांच्या बऱ्हाणपूरपर्यंतच्या लुटीत सारा मुलूक हवालदिल बनला होता. राजांच्या वाढत्या कारवाईला पायबंद घालण्याची ताकद बहादूर खानात नव्हती. राजांच्याकडून तहाची वाटाघाट येताच ते एका क्षणात सारे विसरला. तह होणार या कल्पनेने तो आनंदला. त्याने तातडीने ही खबर पंजाबात असलेल्या औरंगजेबाला पाठवली. संभाजीराजांच्या नावाचे फरमान पाठविण्याची विनंती केली. बहादूर खान तहाच्या वाटाघाटीत गुंतलेला पाहताच राजांनी आपली नवीन मोहीम उघडली. संभाजीराजांना रायगडावर ठेवून राजे फोंड्याच्या लढाईला निघाले. राजे राजापूरच्या रोखाने निघाले होते. राजांना फौजा येऊन मिळत होत्या. राजे राजापूरला आले आणि त्यांनी आपली 40 गलबते वेंगुर्ल्याकडे रवाना केली. या 40 गलबतातून फोंड्याच्या स्वारीत भाग घेण्यासाठी शेकडो मजूर राजांनी वेंगुर्ल्याकडे पाठवले. खुद्द राजे जयसिंगाच्या वेळी फोंडा काबीज करण्यात फसले होते. आनाजींचा लढा देखील अयशस्वी ठरला होता. या खेपेला राजांना फोंडा हवा होता. त्यात अपयश नको होते. त्यासाठी राजांनी 15,000चे घोडदळ, 14,000चे पायदळ घेतले होते. राजापूर कुडाळ करीत फोंड्याला आले आणि त्यांनी 2,000 घोडेस्वार व 5,000 स्वार यांचा फोंड्याला वेढा घातला. भर उन्हाळ्याचे दिवस होते. गर्दराईने झाकलेला मुलूख असूनही दिवसरात्र अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तशाच उन्हाळ्याच्या दिवसात फोंडा किल्ल्याचा वेढा जारी राखला होता. दररोज मराठी फौजा किल्ल्याला भिडत होत्या. महंमद इखलास खान हा फोंड्याचा आदिलशाही किल्लेदार होता. 4 महिने पुरेल इतकी रसद असताही तो निष्ठेने राजांच्या विरुद्ध लढत होता. महंमद खानावर राजांचा खास राग होता. शिवाजी राजांच्या हद्दीतल्या मसुरा गावातील एका श्रीमंत व्यापाराला महंमद खानाने पकडून नेले होते. फोंडा काबीज केल्याखेरीज मागे जायचे नाही असा राजांनी निर्धार केला होता. शिवाजीराजांनी फोंड्याला वेढा घातलेला पाहताच गोव्याच्या पोर्तुगीजांना मोठी भीती निर्माण झाली. त्यांनी शिवाजीला तटस्थ राहण्याचे वचन दिले होते. तरी फोंडा काबीज झाला तर गोवा सुरक्षित नाही हे त्यांना कळत होते. त्यांनी राजांच्या कुरापती काढण्यास सुरुवात केली. सरहद्दीच्या देसायांना राजांविरुद्ध उठवले. हा प्रकार होणार हे राजांनी गृहीत धरलेलेच होते. देसायांनी छावणीवर हल्ला केला मात्र आणि राजांच्या सैनिकांनी देसायांची पाठ धरली. देसाई पोर्तुगीजांच्या मुलुखात चांदर गावात घुसले. तेथील घरे त्यांनी लुटली. किरिस्ताव देवळाचा नोकर त्यात बळी पडला. याचवेळी साष्टीतील कुंकळी गावावर 200 घोडेस्वारांनी हल्ला केला. हे स्वार रणमुस्तखान नावाच्या विजापुरी सरदाराच्या मागे लागले होते. या दोन्ही हल्ल्यांनी पोर्तुगीज विजरई घाबरला. त्याने शिवाजीराजांच्या वकिलास अटक केली. राजांचा संताप आणखीन वाढला. पोर्तुगीजांच्या हालचालींवर त्यांचे बारकाईने लक्ष होते आणि एके दिवशी पोर्तुगीजांनी फोंड्याला मदत म्हणून पाठवलेली धान्याने भरलेली 10 शिबाडे व काही माणसे राजांच्या हाती लागली. राजांनी त्याबद्दल विजरईला जाब विचारला. पण हे प्रकरण अंगाशी येणार हे पाहून पोर्तुगीजांनी कानांवर हात ठेवले. राजांनी 10 शिबाडे जप्त केली. पोर्तुगीजांचा बंदोबस्त झाला होता.
राजे जातीनिशी फोंड्याचा वेढा पाहत होते. मराठे दररोज हल्ले करीत होते, पण निकराने ते परतविले जात होते. जखमींची संख्या वाढत होती. मराठी फौजेने किल्ल्यापासून 10-12 हातांवर दरड उभी केली होती. तिच्या आश्रयाने किल्ल्यावर सतत हल्ला जारी ठेवला होता. तटावर दिसणारा माणूस अचूक टिपला जात होता. 4 वेळा तटाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न झाले, पण तटाला भगदाड पडले नाही. रात्री राजे छावणीतून फिरत होते. जखमींची विचारपूस करून राजे आपल्या पालीकडे येत असता मशालीच्या उजेडात येणाऱ्या अनाजींच्याकडे त्यांचे लक्ष गेले. अनाजींच्या मागे इब्राहिम खान उभा होता. दोघांनी मुजरे केले. अनाजी, काय खबर? खबर चांगली नाही, अनाजी म्हणाले. फोंड्याच्या मदतीसाठी बेहलोल खान येतो आहे अशी बातमी आली आहे. राजे विचारात पडले. क्षणभरात ते म्हणाले, त्याची भीती बाळगू नका. आदिलशाही वजिरीवर खवास खान आहे. त्या जागेसाठी खवास खानाची आणि बेहलोलची चुरस आहे. बेहलोल असा जायचा नाही. तुम्ही बेहलोलकडे आपली माणसं रवाना करा. लाचेवर तो तृप्त होईल. याखेरीज झाडं तोडून फोंड्याच्या साऱ्या वाटा बंद करा. चौक्या पहारे जारी ठेवा. इब्राहिम खानाला राजांनी विचारले, इब्राहिम, सुरुंगांचं काय झालं? कोशिश करता हो हुजूर. कोशिश नको, आम्हाला आमचं निशाण फोंड्यावर चढवलेलं पाहायचं आहे. दोघे मुजरा करून निघून गेले. फोंड्याला वेढा घालून 15-20 दिवस होत आले, तरी किल्ला हाती येत नव्हता. राजांनी नवा बेत आखला. त्यांनी सुलतान ढवा करण्याचे ठरवले. राजांच्या आज्ञेने 500 शिड्या आणि अर्धा शेर वजनाची 500 कडी तयार केली. इब्राहिम खान नवे सुरुंग ठेवण्याच्या प्रयत्नात गुंतला होता. राजांनी सुलतान ढव्याचा दिवस मुकरर केला. तटाला शिडी लावून आत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वीराला सोन्याचे कडे देण्याचे राजांनी जाहीर केले होते. एक नवा उत्साह संचारला होता. दिवस उगवला. छावणीवर शांतता पसरली होती. किल्ल्यावर एकही हल्ला होत नव्हता. किल्ल्याच्या तटावरून किल्ल्यातील सैनिक पाहत होते. अचानक थांबलेल्या लढाईचा अर्थ त्यांना कळत नव्हता. शत्रू तटाभोवती वावरत होता, पण त्यात नेहमीची गडबड दिसत नव्हती. वाढत्या वेळेबरोबर तटावर सैनिकांचे आकडे वाढत होते. सूर्य आकाशात चढत होता. राजे किल्ल्यावर लक्ष ठेवून होते. मध्यान्नीचा सूर्य माथ्यावर आला आणि इशारत दिली गेली. शिंगांचा आवाज शांततेचा भंग करून उठला. त्या इशारतीबरोबर सुरुंगाच्या वाती फरफरू लागल्या. तटावरचे पहारेकरी आश्चर्यचकित होऊन पाहत असतानाच कानठळ्या बसवणारा आवाज साऱ्या परिसरात घुमला. तटावरच्या पहारेकऱ्यांसकट तट आकाशात फेकला गेला. एकापाठोपाठ 3 सुरुंग पेटले. आकाशात उडालेल्या अंतराच्या अक्षता साऱ्या किल्ल्यावर पसरल्या. एकच धावपळ उडाली. तटाला खिंडार पडलेले पाहताच दबा धरून बसलेल्या मराठी सैनिकांनी हर हर महादेवचा गजर केला. शिड्या घेतलेले मराठे वीर तटाला भिडले. मराठी फौज किल्ल्यात प्रवेश करीत होती. एकच कापाकापी सुरू झाली. या धामधुमीतच राजांचा सरदार इब्राहिम खान हाती निशाण घेऊन पुढे घुसत होता. फोंडा सर झाला. किल्लेदार मोहम्मद खानाला बेड्या ठोकल्या होत्या. राजांचे भगवे निशाण गडावर फडकू लागले. नौबत निनादली. तो विजय पाहून राजांचे अंग मोहरून गेले. राजांनी जखम दरबार भरवला होता. साऱ्या वीरांचे राजांनी यथोचित सत्कार केले. सोन्याची कडी वाटली गेली. त्यांपैकी एका कड्याचा मानकरी इब्राहिम खान राजांच्या समोर आला. उजव्या दंडावर झालेल्या जखमेने त्याला मुजरा करता येत नव्हता. नतमस्तक होऊन त्याने राजांना अभिवादन केले. राजे हर्षभरीत होऊन इब्राहिम खानाजवळ आले. इब्राहिम, आम्ही तुमच्या पराक्रमावर प्रसन्न आहोत. राजांनी आपल्या हातांनी इब्राहिमच्या हाती कडे घातले. ज्या तडफेनं काम झालं, ज्या तडफेनं तू आमची यशोपताका किल्ल्यावर चढवलीस, त्या शौर्याला तोड नाही. इब्राहिम खान, तुझ्या हातून लावलेल्या ध्वजाची इभ्रत कायम राखण्याची जबाबदारी आम्ही तुझ्यावरच सोपवित आहोत. यापुढं फोंडा किल्ल्याचा किल्लेदार तू आहेस. तुझ्या हाती हा किल्ला आम्ही सुपूर्द करीत आहोत. राजांचे बऱ्याच वर्षांचे स्वप्न साकार झाले होते. फोंडा किल्ला घेतल्याने मराठ्यांच्या अंमलाखाली अंत्रुज, अष्टागर, हेमाड, बारसे, बाळी, चंद्रवाडी व काकोडे म्हणजे फोंडे, सांगे, केपे व काणकोण हे महाल आले होते. पावसाळा यायच्या आत राजांना कारवार जिंकायचे होते. राजांनी फोंड्याची सर्व व्यवस्था लावली. किल्ल्याची डागडुजी केली. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर काळ्या पाषाणाची एक सुंदर कोरीव गणेशपट्टी बसविली. त्र्यंबक पंडिताला फोंड्याची सुभेदारी सांगून राजे आपल्या फौजेनिशी कारवारकडे वळले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.